A very good morning to my dear students. Myself, Mahesh Kore, welcomes you in our English virtual class. I'm not going to say online classes. Yes, these are virtual class. We will be learning English. I have sent you my two lectures based upon the tenses. One is upon noun, and yesterday I have sent you the lesson about the past tense. See, today we will start with our first poem, that is It's a Small World. काय पाहणार बाळांनो आपण इयत्ता 7वी च्या वर्गामध्ये मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 2 व्हिडिओज आपल्याला पाठवलेले आहेत. आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ ही आपली पहिली कविता आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग अतिशय छोटंसं जग आहे. ही कविता आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. फक्त आपण त्याची सुरुवात पाहू. त्यासोबतच तुम्हाला आणखीन एक चालीसह मी ही कविता पाठवणार आहे. मग बघा, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग अतिशय छोटंसं आहे, लहान आहे जग. ही कविता डिझनीलँड, तुम्हाला माहिती असेल. बघा, दिस इज अ डिझनीलँड. दिस इज द पिक्चर ऑफ अ डिझनीलँड, की जिथं कार्टून्स आहेत. या कार्टून्सवर आधारित काय आहे, एक दुनिया आहे, जग आहे छोटंसं. आणि या छोट्याशा जगामध्ये असणारे जे काही लोक आहेत, जे काही कार्टून्स आहेत, त्या कार्टून्सवर आधारित ही कविता लिहिलेली आहे. जरी या कार्टून्सवर कविता लिहिलेली असली तरी इट इज अप्लिकेबल टू ऑल ऑफ द वर्ल्ड. ही सगळ्या जगाला सुद्धा काय होते, ही उद्बोधनपर आहे असं आपलं म्हणणं तरी काय वावगं ठरणार नाही. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. बघा, ही जी कविता आहे, ही कविता तुमच्यासमोर 2 चित्र दिसत आहेत. रॉबर्ट बी शर्मन अँड रिचर्ड एम शर्मन, हे जे 2 आहेत, या 2 कवींनी लिहिलेले आहेत. यांनाच आपण काय म्हणतो, वी कॉल देम शर्मन ब्रदर्स असं म्हटलेलं आहे. या दोन्ही शर्मन ब्रदर्सनी ही कविता इथे लिहिलेली आहे. काय बघा, द लंडन पॅलेम इन 2002 ड्युरिंग द प्रीमियर ऑफ सिटी चिट्टी बँग बँग द स्टेज म्युझिकल. आता हे जे त्यांचं छायाचित्र घेतलं आहे, हे छायाचित्र कधी घेतलं आहे बघा, तर लंडनमध्ये घेतलेलं आहे. 2002 साली लंडनमध्ये हे चित्र त्यांचं घेतलेलं आहे. तर काय होतं, तिथं प्रेमियर होता चिट्टी चिट्टी बँग बँग द स्टेज म्युझिकल. स्टेज म्युझिकल एक संगीताचा कार्यक्रम आहे. त्या संगीताच्या कार्यक्रमाच्या प्रमोशन वेळी हे त्यांचं चित्र इथं घेतलेलं आहे. आता बघा, यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. काय, द शर्मन ब्रदर्स रिसीव द नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, द हायेस्ट ऑनर bestowed upon artists from the United States government. Left to right, Robert B. Sherman, Richard M. Sherman, and U.S. President George Bush at the White House, November 17, 2008. 17 नोव्हेंबर 2008 या दिवशी शर्मन ब्रदर्स यांना नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स ही जी पदवी आहे, ही उपाधी किंवा हा पुरस्कार आपण म्हणू, हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. इवन कोणी दिला आहे बघा, युनायटेड स्टेट्स गव्हर्मेंट, म्हणजे अमेरिकेमार्फत हा इथं त्यांना गौरव, इवन त्यांच्या कार्याचा गौरव इथं करण्यात आलेला आहे. बघा, इवन तुम्हाला या चित्रामध्ये आणखीन 3 व्यक्ती दिसत आहेत. पहिल्या ज्या 2 व्यक्ती आहेत, त्या 2 व्यक्ती शर्मन ब्रदर्स, आणि तिसरी व्यक्ती जी आहे ती तत्कालीन US प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांचं हे चित्र आहे. आणि मग जॉर्ज बुश यांच्यामार्फत किंवा यांच्या हस्ते त्यांना द नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, अतिशय सन्मानपूर्वक एक गौरवोद्गार म्हणा, इवन त्यांच्या कार्याचा सन्मान इथं नक्कीच करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पण बघा, पोएम पाहतोय. आता बघा, इट्स अ स्मॉल वर्ल्ड अ डिझनीलँड इन 1983. तुमच्यासमोर आणखीन एक चित्र आहे बाळांनो. हे चित्र कशाविषयी आहे, द पिक्चर इज अबाउट द
1983 1983मध्ये घेतलेलं इट्स अ स्मॉल वर्ल्ड ते डिझनीलँड आहे. जे कार्टुनिस्ट त्या कार्टून्स इवन जे आज तुम्ही मोटू पतलू पाहताय, छोटा भीम पाहताय, यू आर फॅन ऑफ दोज पर्सन्स कार्टून्स आपल्याला बघायला आवडतं. कार्टून्स बघणं हा आपला छंद आहे. कितीतरी वेळ आज बघा लॉकडाऊन आहे, सगळे लोक तुम्ही काय करताय, घरीच थांबलेला आहात आणि घरात बसून आपण काय करायचं म्हणून टी व्ही लावतो आपण. लहान मुलं तुम्हाला तरी काय आहे, कार्टून्स पाहताय, मोटू पतलू लावतो आहे आपण, छोटा भीम पाहतो आहे, इवन रुद्रा लावतो आहे आपण. बरेचसे कार्टून्स तुम्ही पाहताय, यू आर फॅन ऑफ देम. बट इन 1980s तिथं डोरेमॉन होते, पोकेमॉन होते, टॉम अँड जेरी होते, यांच्यासारखे कार्टून्स तिथं असायचे. मग ह्या सगळ्या कार्टून्सचं घर आपण म्हटलं तरी चालेल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. जसं आज टेक्नॉलॉजी आहे तशी टेक्नॉलॉजी त्या काळी नव्हती. तरीसुद्धा ते कार्टून्स तुमच्यापर्यंत यायचे, लोकांच्यापर्यंत ते पोचलेले आहेत. त्यातलंच एक सुंदर असं काय त्यांचं खेळ, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. बघा पोएम बघा, पेज नंबर फर्स्टच आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. काय म्हणताय, कविता पहिल्यांदा वाचतोय बाळांनो मी. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टियर्स. लाफ्टर म्हणजे आनंद, अश्रू, हसणं. सगळे लोक हसतायत तिथं. सगळं जगामधले लोक अतिशय आनंदी आहेत, समाधानी आहेत, सुखी आहेत, असं हे जग आहे. अ वर्ल्ड ऑफ टियर्स म्हणजे डोळ्यातले येणारे अश्रू आपल्या. हे जे शब्द आहेत हे शब्द काय करायचे आहेत, तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. अ वर्ल्ड ऑफ टियर्स अश्रू, हे अश्रू आहेत. मग इथं अश्रूसुद्धा आहेत म्हणजे दुःखसुद्धा आहे. एका बाजूला जगामध्ये सुख पण आहे, तर दुसऱ्या बाजूला जगामध्ये काय आहे, दुःखसुद्धा तितकंच आहे. आज बघा संपूर्ण जग इथं थांबलं आहे. द होल वर्ल्ड इज स्टॉप्ड, द होल वर्ल्ड इज बीइंग लॉक्ड डाऊन. काय झालं आहे, संपूर्ण जगाला, संपूर्ण भारताला इथं लॉकडाऊन व्हावं लागलं आहे. आणि याला कारण काय रे, तर नक्कीच द रिझन इज द कोविड-19. कोरोनाचं साम्राज्य आपल्यावरती. कोरोना अधिराज्य गाजवत आहे. कोरोनामुळे कित्येक लोक मृत्युमुखी पावत आहेत. इवन त्यांना या जगाचा निरोपसुद्धा घेतलेला आहे. आपल्या सगळ्या सोयऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मग हे जे दुःख आहे, मग तर एका बाजूला सुखसुद्धा आहे, तर दुसऱ्या बाजूला दुःखसुद्धा आहे. आणि असं जग आहे कोरोनानं. इट्स अ वर्ल्ड ऑफ टियर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स म्हणजे आशा, आकांक्षा, इच्छा. मग जरी असं असलं, जरी आपण लॉकडाऊन असलो, जरी आपण घरात बंद असलो, एका कायद्याप्रमाणे आपल्याला राहावं लागत असलं, तरीसुद्धा आपण असं ठरवलं आहे का हो कधी, की असं कोरोना हा जाणारच नाही, कोरोना हा असाच राहणार आहे, आपली शाळा कधी उघडणारच नाही, शाळा कधी सुरू होणारच नाही, असं आहे का हो? नाही. आपल्याला अजूनही वाटतं की एक ना एक दिवस येईल, द डे विल कम, द स्कूल विल रिओपन, द होल वर्ल्ड विल रिओपन अँड वी विल एन्जॉय द होल वर्ल्ड. आपण सुद्धा नाचू, आनंदानं बागडू, वर्गामध्ये दंगा करू, हे सुद्धा आपल्याला अजूनही वाटतं. ह्या म्हणायच्या इच्छा, आकांक्षा, वर्ल्ड ऑफ होप्स अशा आहेत आपल्या अजूनही वाटतं की आपण काय करू शकतो, या कोरोनाशी 2 हात करू शकतो, कोरोनाला हरवू शकतो. म्हणून डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, इवन नर्सेस आहेत, टीचर्स आहेत, ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज ट्राईंग देअर लेवल बेस्ट टू फाईट विथ कोरोना. म्हणून कोरोनाशी ते लढत आहेत. बघा, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड वर्ल्ड ऑफ फिअर्स. जरी असं म्हणत असलो की एक ना एक दिवस आपण हरवणार, पण तसंच भीतीसुद्धा आपल्याला वाटते. तिथं भीतीसुद्धा आहे. आपण घाबरलो खूप. बाहेर जायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. बोलताना आपण काय करायचं, समोरच्या व्यक्तीला कोरोना झाला असेल की काय, ही भीती आपल्या मनात आहे. मग ही भीतीसुद्धा आहे. जगामध्ये आशासुद्धा आहे, दुःख आहे, सुख आहे, भीती आहे, अश्रू आहेत, सगळं काही ह्या जगामध्ये आहे. देर इज सो मच दॅट वी शेअर अँड दॅट्स इट्स टाईम वी आर अवेअर. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. बघा, अजूनही आपल्या मनामध्ये भरपूर असं काही आहे. वी कॅन शेअर एव्हरीथिंग. आपण भरपूर असं काही शेअर करू शकतो. सगळं वाटतं, मनातलं भडभडा बोलून टाकावं वाटतं. लेट्स जस्ट ओपन आवर सेल्फ, ओपन आवर माइंडसेट. आपलं मन मोकळं करावं, लोकांशी बोलावं, लोकांशी आनंदानं बोलावं, मन मोकळेपणानं बोलावं असं आपल्याला वाटतं रे. पण नाही, आपण नाही बोलू शकत. आपल्या मनामध्ये भीती आहे. सो मच दॅट वी शेअर, दॅट्स द टाईम वी आर अवेअर
आणि मग ज्या वेळी आपल्याला मित्र भेटतो, आपला सखा भेटतो, जर कधी शाळेत तुम्ही पुस्तकं द्यायला आला, पुस्तकं न्यायला आला, तुमचा मित्र भेटतो, अतिशय आनंदानं त्याला गळाभेट घेत आहे, त्याची आनंदानं बोलताय का, हा माझा जीवलग आहे, हा माझा मित्र आहे. म्हणजेच इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. म्हणून इथं सांगावं असं वाटतं, हे जग खूप लहान आहे. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जर तुम्हाला वाटतं, जे विचार तुमच्या मनात येत आहेत, द सेम फिलिंग्स हॅव बीन फेल्ट बाय द पीपल. तुम्हाला जसं वाटतं त्याच भावना इतर लोकांनासुद्धा आहेत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल 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 वर्ल्ड आफ्टर ऑल. देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माइल मीन्स friendship to everyone, friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. बघा, there is just one moon. हे जग कितीही जरी मोठं असलं तरी या जगासाठी, संपूर्ण जगासाठी एकच चंद्र आहे. का बघा, भारतासाठी वेगळा चंद्र आहे, श्रीलंकेसाठी वेगळा चंद्र, अमेरिकेसाठी वेगळा चंद्र, इंग्लंडसाठी वेगळा चंद्र, असं आहे का रे? नाही. या संपूर्ण जगासाठी, सगळ्या लोकांच्यासाठी एकच चंद्र आहे. म्हणजे एकाच छताखाली, एकाच आकाशाखाली आपण राहतो आहे. फक्त काय आहेत, आपले प्रदेश वेगवेगळे आहेत. आम्ही भारतात राहतो आहे, ते लोक, इव्हन आम्ही महाराष्ट्रात राहतो, कर्नाटकात राहतो, किंवा आंध्र प्रदेश आहे, कितीतरी भारतातच एक कितीतरी राज्य आहेत. इव्हन कोल्हापुरात बघा, इव्हन महाराष्ट्रात कितीतरी जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कितीतरी तालुके आहेत, आणि त्यातला एक आपला तालुका. मग मी या शिरोळ गावातून राहतो. शिरोळातले लोक वेगळे, कुरुंदवाड्यातले लोक वेगळे, तिकडचे लोक वेगळे, इकडचे लोक वेगळे, पण एकच चंद्र, एकच आकाश, एकाच छताखाली आपण काय करतो आहे, इथं राहतो आहे. अँड वन गोल्डन सन. पण एकच चंद्र आणि एकच सूर्य आहे बा. इथं दुसऱ्या कोणत्या देशात आपण राहत नाही. आपले विचार वेगळे, भाषा वेगळे, अशा, पण आपण कोण आहोत? माणूस आहोत. वी आर अ ह्युमन बीइंग. दॅट मॅटर्स. हे इथं महत्त्वाचं आहे. अँड स्माईल मीन्स अ फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आणि एक जरी असं असलं, प्रदेश भिन्न भिन्न असले, वेगवेगळ्या देशात राहत असलो, वेगवेगळ्या खेड्यात राहत असलो, वेगळ्या शहरात राहत असलो, तरी जरी एक अनोळखी व्यक्ती भेटली तर आपण त्याच्याशी बोलताना अतिशय हसतमुखानं बोलतो. किंवा साधं उदाहरण बघा, जर तुम्ही कधी बसनं प्रवास करत असाल, बसनं प्रवास करता करता तुम्हाला काय होतं, एक अनोळखी व्यक्ती तुमच्यासोबत येऊन बसते, ती तुमच्याशी बोलायला लागते, आणि बोलत बोलत आपण काय करतो, आपल्या सगळी मनातली दुःख त्याच्यासमोर मांडून जातो. इव्हन सगळं जे काही विचार आहेत ते सगळे विचार आपण तिथं मांडून टाकतो. मग मला सांगा, म्हणायचं का आपण वेगळे आहोत? नाही, आपण एकच आहोत. आपण हसतमुखानं कितीतरी लोकांशी फ्रेंडशिप करू शकतो, मैत्री करू शकतो, आणि ही मैत्री इथं टिकवणं गरजेचं आहे. मैत्री असणं, मित्र निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. मित्र असणं हे खूप गरजेचं आहे. दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. आणि जरी असं असलं तरी आपलं बघा, माउंटन्स, पर्वतरांगा आहेत, तिथं तुम्हाला दिसतील. ह्या ज्या पर्वतरांगा आहेत, ह्या पर्वतरांगांनी काय केलं आहे, आपला प्रदेश सगळा डिव्हाइड झालेला आहे. समुद्र, इथं बघा तुम्हाला समुद्र दिसेल, हा सगळा काय आहे, समुद्र आहे. दिस इज द ओशन. ओशन म्हणजे समुद्र. ओशन्स आर वाईड. कितीतरी खूप लांब आहे. जरी समुद्र असले, डोंगर रांगा असल्या, काही जरी असलं तरी आपण काय आहोत, शेवटी एक आहोत. वी आर वन. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल 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 वर्ल्ड आफ्टर ऑल. अशी ही सुंदर अशी कविता आहे बाळांनो. आशा करतो तुम्हाला नक्कीच कविता ही आवडली असेल, समजली असेल. बघा, याची चाल आपल्याला लावायची आहे. एकच मिनिट. ऐका नी. तुम्हाला ही कविता मी काय करतोय, पाठवतोय. त्या दोन्ही कविता काय करायच्या, तुम्ही ऐकायच्या आहेत. अतिशय सुंदर कविता आहेत. बघा, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग अतिशय लहान आहे, अतिशय छोटंसं हे जग आहे. तर आशा करतो तुम्हाला ही कविता नक्की समजली असेल. जरी समज नसेल तर काय करा, तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता. यू कॅन आस्क मी एनिथिंग, एनी डाऊट्स. अँड प्लीज, इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल, प्लीज विअर अ मास्क. तुम्ही मास्क वापरा,
रोज हात धुवा स्वच्छ, घरातून बाहेर पडू नका. आपली तुम्ही स्वतःची काय करा, काळजी घ्या. कारण स्वतःची आणि आपल्यासोबत आपल्या घरच्यांची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. आपण कोरोनाशी लढूया आणि कोरोनाला लवकरात लवकर हरवूया आणि नक्कीच आपण आशा करूया की आपली शाळा लवकरात लवकर सुरू होईल. ठीक आहे. वी विल स्टॉप ओवर हिअर माय डे स्टुडंट्स अँड एन्जॉय युअर डे. थँक्यू.